आजच्या लोकची स्टार्टिंग होत आहे आणि आता मी चाललोय गाव काही आता आम्ही गावात चाललोय आणि हे बघा आजचं वातावरण बी एकदम भारी झालंय. रिक्षाने चाललोय आम्ही आणि वातावरण एक नंबर झालंय. तर गाईस आम्ही आता आलोय मनमाडच्या सरकारी दवाखान्यात माझ्या भावाला छोट्या भावाला इंजेक्शन द्यायला. हे बघा असं इकडं दवाखाना आहे. इकडून एंट्री आता ना आम्ही आलेलो आहे आणि इथं खूप सारे लहान बाळ आहे आणि इथं आता ना यांना दिल्यावर लस ते खूप रडतील आणि माझा शंभू आहे ना भाऊ तो पण थोडा रडत. तर काही आता ना माझ्या व्यवसाय चालू टाइमपाससाठी बोर होत होतं म्हणून माझ्या भावाची हेच घेऊन टाकलं. काय म्हणायचं त्याला प्लॅन काय म्हणायचं असतील मला माहिती बरेच घेतलं टाइमपाससाठी. मस्त थंडीने आलं. चला आता चालू होईल. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि हे बघा मागं ना ट्रेन उभी ब्लॅक ऑइल लिहिलं आहे काय माहिती कशाची पण ते ट्रेनच्या डब्यांवर काला तेल ब्लॅक ऑइल लिहिलेलं आहे. आणि माझ्या भावाला इंजेक्शन पण दिलं. तो एवढा काही नाही रडला पण चला आता घरात जाऊ आपण. आलो आता घरात. काय मामाने आता कडी लावलेली गाईस. तर गाईस पाऊस आला आणि आमच्या इथल्या मांजरी पा अजून एक बाकी अजून दोन नाही इथं दोन नदी नाही. चला रे मॅम माग चला तू पाऊस आला झाला. घरातच घुसली होती ही गोल्डन कलरची. सर इथली खतरनाक आहे आमच्या इथल्या मांजरी. तुम्ही हलक्यात नका घेऊ. चला आता ये इकडं मधी. हा आलं ना. अरे गाईज आता ऊन पडलेलं आहे मस्त. किती ऊन पडलेलं आहे. मग अशी पाऊस येत होता पण लगेच ऊन पडलंय. तर गाईज आता ना मांजरी पण गेले. आता ना आपण लिंब तोडायला जाऊ. बघा हे लिंबाचं झाड आहे ना मी मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं. तर गाईज आता ना गच्चीवर चाललोय. चला गच्चीवर पटकन पटा 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 बाहेर. फटाके पाहिजे का तुम्हाला गाईस? या गोण्यांमध्ये सगळे फटाके अजून या गोण्यांमध्ये सुद्धा फटाके लय फटाके. चला गच्चीवर वरती चला. गच्चीवर आलो गाईज. वर्कशॉप फॅक्टरी वर्कशॉप गच्चीवरून बघा कसं दिसतं. तिकडचा पण व्ह्यू दिसतो. झूम करतो. तुटली भाऊ आणि झाड सुद्धा उगलंय. आणि तिकडून ट्रेन पण येते मालगाडी येते. किती छान वाटतंय ना. गाडी एकदम भारी वातावरण. गाडी आली आणि गाडी तिकडे ना ती पाणीवाडी वर तिकडे ती लाईट दिसते ना तिकडे पाणीवाडी. तिकडे एकदम लांब ते 4 पोल आहे. त्याच्यातली एकच लाईट चालू आहे. हे बघा ट्रेन बघा. तर गाईज मागून सुद्धा एक ट्रेन आली आहे मस्त. मागं पण एक ट्रेन उभी मागून पण आली आहे ट्रेन. ही पॅसेंजर आहे. काय माहिती कोणती ट्रेन आहे. गोरखपूर जंक्शन कोणती ट्रेन आहे काय माहिती. ते बघा ट्रेन गेली. पाहिलं ना किती खतरनाक ट्रेनचा एरिया आहे. मनमाड जंक्शन इकडून सगळीकडे लाईन जाते रेल्वे लाईन. आता इकडे आल्यावर एकदम असं भारी वाटतं. मजा येते इकडे आल्यावर मामाच्या गावाला.
असं दररोज इथून किती गाड्या जात्या मस्त बी नाही येणार. आता जेवण पण झाले आणि आता मी चक्र मारतो घरातल्या घरात. चक्र मारतो इकडे तिकडे. आजचा ब्लॉग इथे सेंड होत आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.